स्वामी समर्थांची करुणेची कथा, विश्वासाचा चमत्कार। अक्कलकोट नगरी। तेथील लोकांसाठी स्वामी समर्थ म्हणजे चालतंबोलत दैवत। कोणाच्या दुःखात धावून जाणारे, कोणाच्या अहंकाराला चिरडणारे, तर कोणाच्या श्रद्धेला बळ देणारे असे स्वामी समर्थ होते। एकदा अक्कलकोटमध्ये रामभाऊ नावाचा गरीब ब्राह्मण राहत होता। घरात वृद्ध आई, आजारी पत्नी आणि 2 लहान मुलं। उदरनिर्वाहासाठी तो रोज भिक्षा मागायचा, पण काही दिवसांपासून त्याला भिक्षा मिळेनाशी झाली। घरात अन्नाचा कण नव्हता। मुलं उपाशी, पत्नी आजारी आणि आई अशक्त। त्या दिवशी रामभाऊ पूर्णपणे खचून गेला। डोळ्यात अश्रू, मनात निराशा। तो थेट स्वामी समर्थांकडे गेला आणि रडत म्हणाला, स्वामी, मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवला, पण आज माझ्या घरात अन्न नाही। माझा विश्वास चुकीचा होता का? स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत होते। त्यांच्या नजरेत करुणा होती, पण चेहऱ्यावर कठोरता। स्वामी म्हणाले, रामभाऊ, आज तू काहीही मागू नकोस। फक्त अक्कलकोटमध्ये फिर आणि जे मिळेल ते स्वीकार। रामभाऊ गोंधळला। अन्न नाही, आशा नाही। तरीही स्वामींचा आदेश होता। तो गावात फिरू लागला। पहिल्या घरी गेला, काहीच मिळालं नाही। दुसऱ्या घरी गेला, दरवाजा बंद। तिसऱ्या घरी गेल्यावर लोकांनी हाकलून दिलं। त्याचं मन पूर्णपणे तुटलं। स्वामी माझी परीक्षा घेत आहेत का, असं म्हणत तो पुन्हा स्वामींकडे परतला। स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, रामभाऊ, तू अजून एक घर शिल्लक ठेवलंस। रामभाऊ आश्चर्याने म्हणाला, स्वामी, आता कोणतं घर? स्वामी म्हणाले, तुझं स्वतःचं मन। रामभाऊ गप्प झाला। स्वामी पुढे म्हणाले, जोपर्यंत मनात भीती, शंका आणि अपेक्षा आहेत, तोपर्यंत कृपा दिसत नाही। पूर्ण शरणागती हवी। रामभाऊ तिथेच बसून डोळे बंद करतो। मनातून सर्व अपेक्षा सोडतो। फक्त एकच वाक्य म्हणतो, स्वामी, जसं ठरवाल तसं। थोड्याच वेळात एक श्रीमंत व्यापारी धावत येतो। स्वामींच्या पायावर लोटांगण घालतो आणि म्हणतो, स्वामी, आज स्वप्नात तुम्ही आलात। म्हणालात, रामभाऊच्या घरात अन्न पाठव, म्हणून हे सर्व घेऊन आलो।